नमस्कार. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिना हा अत्यंत उत्साहाचा सणवारांचा महिना समजला जातो, कारण श्रावण महिन्यापासून सणवारांना सुरुवात होते. श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्त्व असते, कारण श्रावण महिना हा शिवशंकरांना समर्पित असतो असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे बघा, श्रावण महिन्यातील सोमवारचे उपाय, व्रत हे महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी केले जातात. श्रावणी सोमवार शिवाय श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या विविध तिथी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. आणि श्रावण महिन्यामध्ये विविध वारांदिवशी विविध उपासना व्रत केले जातात. त्यामध्येच बघा, आता उद्या श्रावण महिन्यातील गुरुवारच्या दिवशी दुर्गाष्टमी ही तिथी आलेली आहे. श्रावण महिन्यातील गुरुवारला पण तेवढेच महत्त्व असते. श्रावण महिन्यातील गुरुवारी विष्णूंचे पूजन करण्याला विशेष महत्त्व असते. त्याचबरोबर माता लक्ष्मीचे देखील पूजन करण्याला महत्त्व असते. आणि या श्रावणातील गुरुवारीच दुर्गाष्टमीचा योग जुळून आलेला आहे. त्यामुळे उद्या दुर्गाष्टमी दिवशी सर्वांनी आपल्या कुलदेवीची सेवा जमेल तेवढी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक कुळाची स्वामिनी असते आणि तिलाच आपण कुलदेवी म्हणत असतो. प्रत्येक कुळाची स्वामिनी ही वेगवेगळी असू शकते, पण बघा, मनापासून केलेली कोणतीही सेवा ही देवीपर्यंत पोचत असते. बऱ्याच जणांना कुलदेवीची सेवा करण्याची खूप आवड असते, पण काहीतरी अडचणींमुळे, काहीतरी कामांमुळे किंवा नोकरी व्यवसाय असल्यामुळे, छोटी मुलं असल्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा करणं बऱ्याचशा महिलांना, पुरुषांना जमत नाही. पण बघा, दुर्गाष्टमी ही जी तिथी आहे, तर त्या तिथी दिवशी कुलदेवीची सेवा तुम्ही करू शकता. जरी तुम्हाला रोज कुलदेवीची सेवा करणं किंवा काही व्रत करणं जमत नसेल, तर तुम्ही या दुर्गाष्टमीला नक्की तुमच्या कुलदेवीची सेवा करू शकता. काही तिथी कुलदेवीच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जातात. त्यामध्ये बघा, पौर्णिमा असते, नवरात्र आहे, किंवा मंगळवारी, शुक्रवारी कुलदेवीची उपासना सेवा विशेष करून केली जाते. आणि त्याचप्रमाणे दुर्गाष्टमी ही जी तिथी आहे, त्या तिथी दिवशी देखील आपल्या कुलदेवीची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे बघा, जरी तुम्हाला इतर दिवशी कधीच कुलदेवीची सेवा उपासना करायला वेळ मिळत नसेल, तर तुम्ही श्रावण महिन्यामधले आता गुरुवारी उद्या जी दुर्गाष्टमी आहे त्या दिवशी नक्की कुलदेवीला ही वस्तू अर्पण करा. ही वस्तू कुलदेवीला दुर्गाष्टमी दिवशी विशेष करून अर्पण केल्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहतो. त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांच्या कामामध्ये, अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये कुठल्याही प्रकारची विघ्न येत नाहीत. संपूर्ण कुटुंबामध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या प्रगतीसाठी ही गोष्ट खूप चांगली आहे. आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी दुर्गाष्टमी दिवशी ही वस्तू प्रत्येकाने आपल्या कुलदेवीसमोर अर्पण करायची आहे, तिथे ठेवायची आहे. तुम्हाला यासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही, कारण बघा, बऱ्याच जणांना कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन तिथे तिचा मानसन्मान करणं किंवा उपाय करणं हे जमत नाही. पण हा उपाय मात्र तुम्ही उद्या दुर्गाष्टमी दिवशी घरामध्येच करू शकता. फक्त दुर्गाष्टमी दिवशी ही वस्तू तुम्हाला आपल्या कुलदेवीच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर, टाकासमोर ठेवायची आहे. आता काहींना असा प्रश्न पडेल की आमच्याजवळ मूर्ती पण नाही आहे देवीची, कुलदेवीची आमच्या, किंवा फोटो नाही आहे, टाक नाही, आम्ही नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त मूळ गावापासून, मूळ घरापासून दुसरीकडे राहत आहोत, तर आम्ही काय करायचं? लक्षात घ्या, कुलदेवीची उपासना करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मूर्ती, फोटो किंवा टाक असावाच असं नाही. तुमच्या मनामधला शुद्ध भाव, श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे. जरी तुमच्याकडे टाक, मूर्ती किंवा फोटो नसेल तरी देखील
तुम्ही ज्या कोणत्या घरामध्ये राहत आहात, ते स्वतःचं घर असू द्यात किंवा रेंटवर भाड्याने घेतलेलं असू द्या, तिथे तुम्ही हा उपाय तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करून हा उपाय करू शकता. मग तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये करा हा उपाय, किंवा तुम्ही रेंटच्या घरामध्ये राहत असाल तर तिथे केला तरीही चालेल, काहीही अडचण नाही. आता बघूया, गुरुवारी दुर्गाष्टमी दिवशी कोणती वस्तू आपल्या कुलदेवीला आपल्याला अर्पण करायची आहे. तर बघा, दुर्गाष्टमी ही तिथी आपल्या कुलदेवीच्या उपासनेसाठी सर्वोत्तम तिथी समजली जाते. त्यामुळे या दिवशी नित्य देवपूजा तर आपली करून घ्यायचीच आहे. आपल्या देवघरातला दिवा प्रज्वलित करा, धूप अगरबत्ती लावून घ्या, तिथे वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे. प्रसन्न वातावरणामध्येच देवी देवता वास करत असतात. त्यामुळे या गोष्टी आपल्याला नक्कीच करून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर तुमच्याकडे जर कुलदेवीची मूर्ती, टाक, फोटो असेल तर तो स्वच्छ करून घ्या. मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक करा, मूर्ती किंवा टाक असेल तर. नसेल तुमच्याकडं काही तर काहीच हरकत नाही. तुम्ही फक्त कुलदेवीचं नामस्मरण केलं तरी चालेल, किंवा जे कोणती लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्या मूर्तीला तुम्ही दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या. अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला देखील तुम्ही दुधाने पाण्याने अभिषेक करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीच्या टाकाची किंवा फोटोची जर असेल तर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे दुधाने, पाण्याने, किंवा कोणत्याही लक्ष्मीच्या मूर्तीचा अभिषेक अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे. उद्या आपल्याला गणपतीची आरती, त्याचबरोबर महादेवांची आरती आणि दुर्गादेवीची आरती आवर्जून म्हणायची आहे. लक्ष्मीची कोणतीही आरती तुम्ही म्हणून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला छान असे पूजन करून घ्यायचे आहे. आता पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे खीर. लक्षात घ्या, दुर्गाष्टमी दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वतःच्या हाताने अवश्य एखादी खीर बनवायची आहे. ही खीर तुम्ही तांदळाची बनवा, रव्याची बनवा, किंवा मग शेवयाची बनवा. कोणतीही खीर तुम्ही बनवू शकता. फक्त ना ती स्वतःच्या हाताने बनवलेली असावी. तुमच्या स्वतःच्या घरामध्ये तुम्ही बनवा, म्हणजे जिथे कुठे तुम्ही राहत असाल तिथे तुम्ही हाताने बनवायची आहे. आणि अशा पद्धतीने ही खीर आपल्याला अगदी थोडीशी वाटीभर जरी बनवली तरीही चालेल. त्यानंतर ही खीर वाटीमध्ये घेऊन त्यावर तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा नैवेद्य तुमच्या कुलदेवीच्या टाकासमोर किंवा फोटोसमोर, मूर्तीसमोर ठेवायचा आहे. कुलदेवीचं टाक किंवा मूर्ती नसेल तर लक्ष्मीची जे कोणता फोटो असेल, मूर्ती असेल देवीचा, तर तिथे तुम्ही ही वाटी नैवेद्याची ठेवायची आहे. आणि तुमच्या कुलदेवीच्या नावाचा नामस्मरण करायचं आहे, जप करायचा आहे. जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर ओम ऐं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. हा नवार्णव मंत्र आहे, कुलदेवीचा मंत्र आहे. जर कोणाला माहीत नसेल कुलदेवी तर त्यांनी या नवार्णव मंत्राचा 11 वेळा जप केला तरीही चालेल. पण दुर्गाष्टमी दिवशी सर्वांनी स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या हाताने अवश्य अशी खीर बनवून कुलदेवीला दाखवायची आहे. बघा, ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. दुर्गाष्टमी दिवशी जर तुम्ही कुलदेवीला खिरीचा नैवेद्य दाखवला तर बघा, ज्या काही कामातल्या अडचणी आहेत तर त्या काही दिवसातच दूर होतात. त्याचबरोबर कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आपल्या संपूर्ण कुटुंबाची थांबलेली प्रगती होऊ लागते. आपल्या मुलांच्या कामातील अडचणी, स्वतःच्या कामातील अडचणी, पतीच्या कामातील अडचणी या नक्कीच दूर होतात. त्यामुळे बघा, प्रत्येकाने हा उपाय उद्या करायचा आहे. दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता, किंवा संध्याकाळी रात्री जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. पण आवर्जून प्रत्येकाने उद्या श्रावणातील या दुर्गाष्टमी तिथीला खीर बनवून दुर्गादेवीला किंवा आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे. आपल्या देवघरामध्येच ते अर्पण करायचे आहे. त्यानंतर सगळ्यांनी प्रसाद म्हणून घरच्या व्यक्तींनी ही खीर खायची आहे. त्याचबरोबर जी दुसरी वस्तू आहे ते म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे, कुलदेवीची ओटी भरणे.
तुम्हाला शक्य असेल तर उद्या दुर्गाष्टमी दिवशी तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. ओटी भरताना तुम्ही साडीचा वापर करा किंवा मग तुम्ही खण किंवा ब्लाऊज पीस जो असतो तर त्याचा तुम्ही वापर करा. आणि त्यामध्ये नारळ किंवा तांदूळ, गहू याची ओटी तुम्ही कुलदेवीची भरायची आहे. तुमच्या देवघरामध्येच कुलदेवीचं नामस्मरण करून ही ओटी भरायची आहे. आणि नंतर तुम्ही ही ओटी एखाद्या सवाशीण महिलेला देऊ शकता किंवा एखाद्या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये नेऊन ती अर्पण केली तरी चालेल, किंवा मुख्य ठिकाणी जाऊन तुम्हाला ओटी भरणं शक्य असेल तर तुम्ही उद्या दुर्गाष्टमी दिवशी तुमच्या कुलदेवीची ओटी ही नक्की भरू शकता. त्याचबरोबर बघा, कुलदेवीला शृंगाराच्या साहित्यामध्ये हिरव्या बांगड्या, त्याचबरोबर मेहंदीचा कोन हे नक्की अर्पण करा. या 2 वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत. हिरव्या बांगड्या आणि मेहंदीचा कोन हे तुम्ही कुलदेवीला ओटीमध्ये अर्पण करू शकता. त्याचबरोबर वेणी, गजरा हे देखील कुलदेवीला प्रसन्न करतं. त्यामुळे ओटीमध्ये तुम्ही वेणी किंवा गजरा ठेवू शकता. एखादं लाल फूल तुम्ही ओटीमध्ये ठेवू शकता. लाल फुलं ही देवीला प्रसन्न करतात. आणि त्याचबरोबर बघा, फळांमध्ये तुम्ही केळी ठेवू शकता. केळी, नारळ ही देवीला अत्यंत आवडती अशी फळं आहे. त्याचबरोबर फळांमध्ये तुम्ही डाळिंब आणि संत्री ही देखील दुर्गाष्टमी दिवशी आपल्या कुलदेवीला अर्पण करू शकता. तर हे फळांमध्ये तुम्हाला मी सांगितलं कोणती फळं तुम्ही अर्पण करू शकता. आणि त्यानंतर जी वस्तू आहे ती म्हणजे फुटाणे. आवर्जून दुर्गाष्टमी दिवशी फुटाण्यांचा नैवेद्य हा आपल्या देवघरामध्ये कुलदेवीला दाखवायचा आहे, किंवा जिथे तुम्ही मूळ ठिकाणी जर जाणार असाल तर तिथे तुम्ही दाखवू शकता. तर बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे. त्याचबरोबर तांबूल देखील देवीला दुर्गाष्टमी दिवशी अर्पण केलं जातं. तांबूल म्हणजे पानाचा गोड विडा. तर तो देखील तुम्ही दुर्गाष्टमी दिवशी आपल्या कुलदेवीला अर्पण करू शकता. हे तांबूल तुम्ही ओटीमध्ये अर्पण केलं तरीही चालेल. तर बघा, या काही वस्तू होत्या ज्या दुर्गाष्टमी दिवशी आपल्या कुलदेवीला अर्पण केल्याने नक्कीच कुलदेवीचा शुभ आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही कुलदेवीला या वस्तूंपैकी एखादी तरी वस्तू उद्या दुर्गाष्टमी दिवशी अर्पण करण्याचा प्रयत्न करा. आणि मी सांगितल्याप्रमाणे उद्या दुर्गाष्टमी दिवशी आवर्जून खिरीचा नैवेद्य आपल्या कुलदेवीला दाखवायचा आहे. तर नक्की अशा प्रकारे तुम्ही या वस्तू अर्पण करण्याचा प्रयत्न करा.